अरेंज मॅरेज भाग 6 विथ एक्स्ट्रा लव. आराध्याच्या मूर्खपणामुळे ती स्वतःच लाजल्यासारखी झाली आणि तिथून ती निघून गेली. पण राकेश मात्र तिच्या मूर्खपणावर हसत हसत कॉफी संपवित होता. तितक्यात त्याला मॅरीचा कॉल आला. राकेश म्हणतो, हा मारिया बोल, काय बोलायचं आहे? मारिया म्हणते, राकेश मला हे विचारायचं होतं की स्टॉप पोहोचला का सर्वंटचा आणि मिसेस देशपांडे त्या कशा आहेत? राकेश म्हणतो, हो पोचलाय स्टाफ. आराध्या त्यांना गाईड करीत आहे. आणि हो मला मीटिंगच्या डिटेल्स पाठव ओके. आणि संध्याकाळी 7ला मीटिंग सेट कर. तेव्हापर्यंत मी आराध्याला बाहेरही घेऊन जाईल. मारिया म्हणते, राकेश डोंट माइंड, पण एक बोलायचं होतं. राकेश म्हणतो, हां बोल ना, काय झालं? मारिया म्हणते, मी तुमच्यासोबत आले तर चालेल का? म्हणजे सॉरी, मला माहिती आहे तुम्ही इथे हनीमूनसाठी आलात, पण ॲक्च्युली मलाही जरा शॉपिंग करायची होती, सो प्लीज. राकेश म्हणतो, इट्स ओके मारिया, तू येऊ शकतेस. आम्ही तुला तुझ्या घरूनच पिकअप करतो. तू रेडी राहशील. राकेश किंवा आराध्यासाठी ते हनीमून नव्हतंच, पण त्यांच्यासोबत कुणी असो अथवा नसो, काय फरक पडतोय त्यांना? राकेश आराध्याला सांगायला गेला. ती गार्डनमध्ये बसलेली होती, तर एक सर्वंट बागकाम करीत होता आणि ती त्यांना काहीतरी सांगत होती. राकेश म्हणतो, आराध्या आपल्याला बाहेर जायचे, रेडी हो. आणि हो, घरी कॉल केलेला नसेल तर करून घे आणि पटकन आवर. बोर झालेल्या आराध्याच्या चेहऱ्यावर मस्तपैकी स्माईल आली. आराध्या म्हणते, थँक्यू मिस्टर देशपांडे, मी लगेच मम्माला कॉल करते आणि पटकन आवरून येते. तिने तिच्या मम्माला कॉल केला आणि बोलू लागली. आराध्या म्हणते, हॅलो मम्मा, कशी आहेस? संध्याताई म्हणते, हां आरू बोल, मी ठीक आहेस, तू कशी आहे बाळा? आराध्या म्हणते, मी मजेत मम्मा, गेस कर मी कुठे आहे? संध्याताई म्हणते, देशपांडे हाऊसला असशील, अजून कुठे ग? आराध्या म्हणते, नाही मम्मा, मी ऑस्ट्रेलियाला आले आहे. आणि हे सांग, आशिष तो कुठे आहे ग? संध्याताई म्हणते, तो आहे ग शेजारीच. तू मजेत आहेस, बरं वाटलं. मधुचंद्राला गेलीस ना तू, तर आम्हाला काय फोन करीत आहे? जावयांची काळजी घे ग. आराध्या म्हणते, मी घेते काळजी, तू आधी कॉल दे ना अक्षयजवळ प्लीज. संध्याताई म्हणते, बरं बाई, देते त्याला. अक्षय, आरुधीचा फोन घे. अक्षय म्हणतो, हो बडी मम्मा, दे लवकर. अक्षय घाईतच बोलला, त्यालाही घाई झालेली आराध्यासोबत बोलायची. तो उड्या मारतच त्याने मोबाईल घेतला. अक्षय म्हणतो, हॅलो आरुधी, काय करीत आहे ग तू? माझी आठवण नाही येत ना तुला? आराध्या म्हणते, काय बोलतोय तू अक्षू? तुझी आठवण तर रोज येते की मला. तुला का वाटलं मला तुझी आठवण नाही येत म्हणून? अक्षय म्हणतो, मग तू कॉल का नाही करत आम्हाला? तू विसरलीस दी आम्हाला. आराध्या म्हणते, सॉरी अक्षय, आजपासून रोज करणार. बरं सांग, येताना काय आणू तुझ्यासाठी? सांग पटकन, मी शॉपिंगसाठी जात आहे. अक्षय म्हणतो, बरं मग माझ्यासाठी ती पाण्यावर चालणारी कार आण आणि खूप सारी चॉकलेट्स आणशील हां. बाय, मिस यू. आराध्या म्हणते, ओके लव यू मिस यू बेबी. तिचं शेवटचं वाक्य ओके लव यू मिस यू बेबी तसंच्या तसंच राकेशच्या कानी पडलं. तो तिला रेडी झाली का विचारायला आलेला. ते ऐकून तो कन्फ्यूज झालेला की ही बेबी कुणाला म्हणत असेल. थोडा थोडा तो पण जेलस झालेला. राकेश म्हणतो, आराध्या कधीपासनं आली आहे तू रेडी व्हायला? चल पटकन आवर. आणि कुणाशी बोलत होतीस? आराध्या म्हणते, आलेच 5 मिनिटात. आणि मी का सांगू मी कोणाशी बोलत होते तर? राकेश म्हणतो, आणि तुला मला प्रत्येक गोष्ट सांगावी असा मला वाटत पण नाहीये. आवर तुला. रागातच काऊचवर बसून तिची वाट पाहू लागला. तो चिडलेला, कारण थोडीफार जेलेसी होती. शेवटी काय, बायको म्हटल्यावर प्रेम असो अथवा नसो, दुसऱ्याला लव्ह यू मिस यू केलं की नवऱ्याचा तिळपापड हा होतोच. ती आवरून आली. तो आधीच तयार होता, त्यामुळे त्याला वेळ लागला नाही. ती दोघीही बाहेर जायला निघाली. रोजच्यापेक्षा अगदी सुंदर दिसत होता तो, आणि त्यातही तो चिडलेला आहे हे माहीत नसल्यामुळे आराध्या त्याला चोरून पाहत होती. आराध्या सुद्धा स्टनिंग, आणि त्यावर तिचा तो ब्लॅक गॉगल तिच्यासाठी गाणंच म्हणावं जणू. तेणू काला चष्मा ज्याचे दावे गोरे मुखडे ते त्याने गाडी स्टार्ट केली. तीही शेजारी येऊन बसली, पण तिचं लक्ष मात्र त्याच्याचकडे होतं. तितक्यात तो बोलला. राकेश म्हणतो, काय चाललंय तुझं? समोर बघ ना, काही प्रॉब्लेम आहे का माझ्यात? आराध्या म्हणते, नाही मिस्टर देशपांडे, तुमच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, बट तुम्ही जरा जास्तच हँडसम दिसत आहात, सो लक्ष गेलं माझं. राकेश म्हणतो, मी नेहमी पण असंच दिसतो, कारण मी आहेच हँडसम. आराध्या म्हणते, ओ रिअली? मी तर तारीफ केली, पण असो तुम्ही. राकेश म्हणतो, असो तुम्ही काय? आराध्या म्हणते, काही नाही, हेच की तुम्हाला तारीफ पण हजम नाही होत.
जरा चंद्रासारखी शीतलवना सूर्याची प्रखरता पुरेण झाली. राकेश म्हणतो, गप्प बस, मला ड्रायव्हिंगवर कॉन्टेस्टंट करू दे, कळलं? आराध्या म्हणते, ओके सॉरी, पण जरा हळू चालवा, आपल्याला चंद्रावर जायचं नाहीये. राकेश म्हणतो, बरं जशी तुझी इच्छा, बस शांत राहा. आराध्या म्हणते, पण एक शर्त आहे. राकेश म्हणतो, काय? आराध्या म्हणते, एक छानसा सॉन्ग लावा ना मग. राकेश म्हणतो, तुला वाटतं ते लाव आणि गप्प बस. राकेश तिच्याकडे इरिटेट होऊन पाहत बोलला. ती मात्र तिच्या त्या छोट्याशा जीतवर मूर्खासारखी हसत सुंदरशा सॉंग्स लागण्याची प्रतीक्षा करू लागली. तितक्यात ते लागलंही. चंदन की खुशबू बसी है सांसों में, वो रहने वाली महलों की, वो रहने वाली महलों की. राकेश म्हणतो, हे कुठलं गाणं आहे? मी कधी नाही ऐकलं. आराध्या म्हणते, हे माझं फेवरेट आहे, बी कॉन्ट्रेस्टेंट. राकेश म्हणतो, पण हे कोणत्या मूवीचं सॉन्ग? मी कधी ऐकलं नाही, पण छान आहे. आराध्या म्हणते, हे मूवीचं सॉन्ग नाही आहे, हे तर सिरियलचं सॉन्ग आहे. राकेश म्हणतो, आता प्लीज हे म्हणू नको की तू पण सिरियल बघतेस. आराध्या म्हणते, ओ प्लीज, मी मुलगी आहे आणि मुली कितीही मॅच्युअर झाल्या ना, वेल एज्युकेटेड झाल्या, तरी त्या मुलीच सिरियली पाहणं सोडत नाही. त्यात ही माझी फेवरेट आहे. कधी कधी वाटतं त्या सिरियलची नायिका मीच आहे. महका महका ये तन मन, चमके ये पायल छन छन, मधुरस जीवन में घुल गया है. हो, ती गाणं गुणगुणत होती की गाडी एका अपार्टमेंट समोर येऊन थांबली. राकेशने मोबाईल काढला आणि कॉल करायला लागलेच की आराध्या मधातच बोलली. आराध्या म्हणते, आपण इथे आलोय, इथे कोणती शॉपिंग? राकेशने तिच्यावर एक रागीट तिरपा कटाक्ष टाकला. तशी ती गप्प झाली. राकेश म्हणतो, हॅलो मारिया, मी तुझ्या अपार्टमेंटच्या खाली आलोय, ये पटकन. मारिया तर जशी त्या दोघांचीही गेटवरच वाट पाहत होती. ती मिनिटाचाही वेळ न लावता खाली आली. मारिया मागील सीटवर जाऊन बसली. आराध्याला मात्र मारिया त्यांच्यासोबत अपेक्षित नव्हती. त्यामुळे ती एक क्षण राकेशकडे पाहत होती, तर एक क्षण मारियाकडे. तितक्यात मारिया बोलली. मारिया म्हणते, हॅलो मिसेस देशपांडे. आराध्या म्हणते, हॅलो. आराध्याचे शब्द खूप आळशी होते. अगदी नीरसपणे तिने हॅलो म्हणलं होतं. गाडी स्टार्ट झाली आणि ते शॉपिंगला निघाले. पण मारियाला पाहून आराध्या डिसपॉइंट झाली होती, हे नक्की होतं. पण का प्रेम तर नव्हतंच त्यांच्यात. मग मारिया म्हणते, सॉरी मिसेस देशपांडे, मी असं तुम्हा दोघांच्या शॉपिंगच्या मधात आले, बट ते जरा मलाही खूप काही शॉपिंग करायची होती. आराध्या म्हणते, इट्स ओके मिस मारिया, इतकं काही मोठं नाही त्यात. पण मनात मात्र तिच्या बेचैन झाल्यासारखं झालं. ती मनातच म्हणाली, मला फरकच काय पडतोय, हे लग्न एका समझोत्या पलीकडे आहे तरी काय. पण तिला काही विचार येत होता की इतकं सगळं की ती का विचार करीत आहे. राकेश मारियाशी बोलत होता. आराध्या मात्र शांत होती. राकेश म्हणतो, मारिया, मीटिंग सेट केलीस का ना? राकेशकडे पाहण्यात गुंग असलेली मारिया अडखळतच बोलली. मारिया म्हणते, हो. तितक्यात ते एका शॉपिंगच्या मॉलच्या तिथे येऊन थांबले. राकेश गाडी पार्किंगमध्ये लावायला गेला तर त्या दोघी त्यांची वेट करत उभ्या होत्या. नुसत्या टाइमपास चाललेला आयुष्याचा असं फिलिंग येत होतं आराध्याला. ती विचार करीतच होती की राकेश गाडी पार्किंगमध्ये लावून परत सुद्धा आला आणि तिघही आत गेले. मारियाचं सामान म्हणजे ग्रॉसरी वगैरे असंच काहीच होतं, त्यामुळे ती सरळ तिकडेच निघून गेली. आराध्या मात्र विचारात पडली, कारण इतका मोठा मॉल तिच्यासाठी पहिलीच वेळ होती. त्यात तिला कितीतरी सामान घ्यायचं होतं. त्यातही सामानाची लिस्ट कागदावर नव्हतीच. मनातच रडून आलेली ती कुणासाठी काय घ्यायचं म्हणून. राकेश मात्र एका ठिकाणी चेअरवर मस्तपैकी बसला आणि त्याने तिला इशारा केला, जे हवं ते घे म्हणून. पण आराध्याला मात्र काहीही सुचत नव्हतं मुळीच. राकेश म्हणतो, काय झालंय? अजून काही सिलेक्ट का केलं नाहीस? मी मारियाला पाठवू का तुझ्या मदतीला? आराध्या म्हणते, नाही नको, मी स्वतः घेईल. काय ते? राकेश म्हणतो, तुला हवं ते घे, बस जरा पटापट घेतलंस तर उपकार होतील. आराध्या म्हणते, तुम्हाला काय मी टाइमपास करणारी वाटत आहे की काय? सरका तिकडे, हे घ्यायचंय मला. ती समोर काय आहे हे न बघता बोलली आणि समोर जे होतं त्यामुळे ती अक्षरशः खूप लाजली. समोर लेडीज इनरवेअर लावलेले होते. तिने लाजल्यामुळे मान खाली घातली तर राकेशला सुद्धा अनकम्फर्टेबल वाटलं आणि तो सरळ तिथून निघून काहीतरी घ्यायला निघून गेला. ती पण विचार करून करून काहीतरी घेत होती. तितक्यात तो तिच्यासमोर येऊन उभा ठाटला आणि तिच्या हातात एक साडी दिली. तशी ती शॉक झाली. राकेश म्हणतो, जा आणि ही साडी ट्राय कर, ही माझ्याकडून. आराध्याला तर काहीही समजलं नाही. हा खडूस गिफ्टही देऊ शकतो म्हणून.
ती साडी घालून बाहेर आली. छान दिसत होती ती. राकेशने मात्र तिला काहीही कॉम्प्लिमेंट दिलं नाही आणि ह्या गोष्टीचा तिला जाम राग आलेला. पण तिची ही कॉम्प्लेट ऐकायला मात्र कोण होतं तिथं. आराध्या म्हणते, बरी दिसत आहेस ना साडी. मी देशपांडे, थँक यू, चॉईस छान आहे तुमची. मी चेंज करून येते. ती चेंज करायला गेली. राकेश मात्र तिला हसत होता. छान दिसत होती ना ती. तितक्यात मारिया राकेशच्या समोर आली आणि आवाज दिला. मारिया म्हणते, राकेश, राकेश. ती त्याचं नाव घेता घेता चक्कर येऊन पडली. राकेशला काय करावं सुचलं नाही. त्यामुळे त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र उठली नाही. शेवटी काय करावं या विचारातच त्याने तिला कवेत उचललं आणि तिला बाहेर घेऊन जायला लागला. तितक्यातच आराध्या बाहेर आली आणि काय कुणास ठाऊक मारियाला त्याच्या कवेत पाहून तिचा माथा फिरला. ती जोरात ओरडली. आराध्या म्हणते, मिस्टर देशपांडे, काय चाललंय? काय करताय तुम्ही? राकेश म्हणतो, आराध्या, तुला कळत नाहीये का? ती चक्कर येऊन पडली आहे. जरा मदत कर माझी. आराध्याला मात्र मारियाचा पुरता राग आलेला. ती जेलस झालेली ना. आराध्या म्हणते, काय झालं हिला चक्कर यायला? जेवली नव्हती का? ही की आता शॉपिंग स्पाईल करायला आली इथे? राकेश म्हणतो, काय बडबडत आहेस तू मूर्खासारखी? कळतंय का तुला? हे बघ, मी तुला आधीच सांगितले तुला हवी तितकी शॉपिंग कर म्हणून. मग असं का बोलत आहेस तू? मला काय स्वप्न पडलेलं का हिला चक्कर येईल म्हणून? तू कर शॉपिंग, मी मारियाला गाडीत ठेवून येते. आराध्याला राग आलेला. ती रागातच बोलली, नाही करायची मला शॉपिंग. काहीच करायचं नाही मला. तुम्ही फिरवा मारियाला. मी चालले इथून. आराध्या राकेशचा एकही शब्द न ऐकता रागारागात मॉलच्या बाहेर पडली. अगदी धावतच निघाली. राकेश समोर मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला की बेशुद्ध मारियाला सांभाळावं की चिडलेल्या आराध्याला. राकेशने घाईतच मारियाला गाडीत नेऊन टाकले आणि आराध्याच्या मागे गाडी न्यायला लागला. ती रागात असल्यामुळे जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत निघाली होती. ती थोड्याच वेळात त्याला एक रस्त्यावर धावताना दिसली. तसं तो तिला आवाज देऊ लागला. आराध्या मात्र त्याला वळून पाहत नव्हती. तो सुद्धा रागातच तिला ओरडत होता, पण ती धावत होती. तिला त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. तितक्यातच अनपेक्षितपणे पाऊसही सुरू झाला. पाणी अचानकच आलेला, पण खूप जोरात सुरू झालेला. अगदी समोरचं काही दिसणार नाही इतका पाऊस सुरू झाला. आराध्या सुद्धा पूर्णपणे भिजलेली. आता राकेशला राग अनावर झालेला. तो रागातच गाडीच्या बाहेर आला आणि रागातच तिच्याजवळ गेला आणि तिचा हात जोरात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. राकेश म्हणतो, काय चाललंय यार आराध्या, तुला मूर्खपणा करायचं सर्टिफिकेट मिळाले का? मी सांगतोय ना तुला मारियाला चक्कर आलीये म्हणून. मी तिला उचलून धरलं. त्या पलीकडे ते काहीच नव्हतं. आणि हे काय इंडिया नाहीये सरळ उतरायचं गाडीमधून आणि जिकडे वाट भेटली तिकडे पळत सुटायला. पण राकेश आराध्याला एक्सप्रेशन का देत होता? आणि आराध्या तर राकेशवर प्रेम नव्हती ना करत. मग तो काही का करेना? हिला काय त्याच्याशी? आराध्याला रडू कोसळलं. ती जोरजोरात रडायला लागली. आराध्याने तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसले आणि तिच्या केसात हात फिरत लहान लेकरासारखं तिला समजावू लागला. राकेश म्हणतो, ओके सॉरी. जर तुला राग आला असेल तर हवं तर मी तिला तिच्या घरी सोडतो. मग आपण निवांत शॉपिंग करून, चालेल? राकेशच्या समजुतीप्रमाणे आराध्या ही एक बालिश मुलगी होती, जिला आपण कुठे काय रिॲक्ट करतोय या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. पण आराध्या, तिच्या डोक्यात एकच गोष्ट फिट्ट झालेली, पण ती तिलाही समजत नव्हती. ती म्हणजे, माझं नाही ही प्रेम राकेशवर, पण मी सोबत असताना पुन्हा दुसऱ्या अटेन्शन दिलेलं तिला चालणार नाही. आराध्या थोडा विचार करून परत बोलायला लागली. बरं ठीक आहे, सॉरी, चुकलं माझं. मी असं करायला नको होतं. रिअली, चला आपण तिला आधी तिच्या घरी सोडूया, मग परत येऊ. राकेशच्या मनातही आराध्याच्या अशा वागण्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. ते म्हणजे हिने मारियाला असं पाहून रिॲक्ट केलं की हिचं माझ्यावर प्रेम तर नाही ना? पण विचारणं तेही चुकीचं. आणि त्याला आठवलं ते म्हणजे आकासाहेबांना दिलेलं वचन की तो नक्कीच वेळ घेईल, पण ह्या लग्नात घेतलेली वचन तो निभावणार आहे. त्यांनी फिरवलेली सप्तपदी, ज्यांच्यामुळे ते एका लग्नगाठीत बांधले गेले होते, त्याचं तो नेहमी पालन करेल म्हणून. ती दोघेही गाडी जवळ आली आणि गाडी स्टार्ट झाली. त्याने गाडी टर्न केली आणि ते परत मारियाच्या अपॉइंटमेंटकडे जायला निघाले. गाडीत मात्र आराध्या शांत होती. तिला स्वतःला जिने जे रिॲक्ट केलं होतं त्यावर राग येत होता, पण करणार काय व्हायचं ते तर होऊन बसलं होतं ना. राकेशही तिची शांती अनुभवित होता. तोही आश्चर्यचकित झालेला की आराध्या जी सतत बडबड करते ती शांत कशी काय? राकेश म्हणतो, काय झालंय? अशी शांत का बसली आहेस? बोल काहीतरी. तुला मी ओरडलो त्याचा राग आलाय का? आराध्या म्हणते,
नाही मिस्टर देशपांडे, चूक तुमची नव्हतीच. मीच चुकले होते. मग तुमचा राग कशी काय करू? मी पण जरा तुम्हाला माझी बडबड हवी असेल तर ठीक आहे, बडबड कर. नाही पण छानसं रोमॅन्टिक सॉन्ग लावा. तेवढंच पण हाईडवर्स होईल. दुसरीकडे सांगा कशी आहे कल्पना. राकेश म्हणतो, मस्त आहे कल्पना. मी माझं फेवरेट सॉन्ग लावतो. न्यू आहे बट तुला आवडेल हां. राकेशच्या बोलण्यावर आराध्याने स्माईल दिली. तोही तिच्याकडे बघत होता, पण त्याचं मारियावर मात्र लक्ष नव्हतं. आराध्याला ते छान वाटलं. तीही गाणं बडबडायला लागली. आराध्या म्हणते, खरंच मिस्टर देशपांडे, छान आहे सॉन्ग. राकेश म्हणतो, हो ना, मग शांतपणे समोरचं एक. का कुणास ठाऊक त्याच्या डोळ्यासमोर सायलीचा चेहरा येत होता. इकडे आराध्या मात्र डुलक्या देत होती. आता यांचं खरं लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे. तर बघूया पुढील भागात. आणि आजचा हा भाग कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.